T20 वर्ल्ड कपचं कव्हरेज करायला मी मेलबर्न शहरात आलेलो आहे आणि हा जो भाग आहे याला CBD म्हणजे सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हटलं जातं. जगातील राहण्याकरता सर्वोत्तम शहरांच्या पसंतीतलं मेलबर्न शहर आहे. अत्यंत सुंदर असं मेलबर्न शहर ज्याची जीवनदायिनी आहे ही यारा नदी. परंतु आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचा संदर्भ या लांबवर दिसणाऱ्या वास्तूशी आहे. अगदी बरोबर, मी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड बद्दलच बोलतोय, जिथं वर्ल्ड कपचा पहिला सामना भारत खेळणार आहे पाकिस्तान विरुद्ध. चला तुम्हाला या स्टेडियमची सफर घडवतो. या यारा नदीच्या किनाऱ्यावरनं चालत चालत मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला जाऊया. मेलबर्नचं सर्वात प्रसिद्ध असं हे फ्लिंडर स्ट्रीट स्टेशन आहे आणि हा इकडं उजवीकडं आहे तो आहे फेडरेशन स्क्वेअर. इथनं चालत चालत या रस्त्याला लागलं की हा सरळ रस्ता मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला जातो. मस्त वॉक आहे, तुम्हालाही आवडेल. या दुसऱ्या पुलाजवळ आलं की मेलबर्न क्रिकेट ग्राउंडची भव्यता हळूहळू कळू लागते. फेडरेशन स्क्वेअरकडनं एक 10-15 मिनिटाचा वॉक करून आलं की ह्या जागी जेव्हा मी येतो तेव्हा एक स्पोर्ट्स प्रेमी म्हणून मी अक्षरशः भारावून जातो. का ते तुम्हाला लवकरच दाखवतो. क्रिकेटच नाही, खेळाचा चाहता म्हणून जेव्हा या ठिकाणी मी येतो तेव्हा मी भारावून जातो. त्याचं कारण काय आहे दाखवू तुम्हाला. या समोर दिसतीये ही मेलबर्नची स्कायलाईन. CBD म्हणतात याला, सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट. आणि हे काय बघताय तुम्ही म्हणाली टेनिस कोर्ट्स आहेत. खालनं चर्चगेटची आठवण व्हावी तशी रेल्वे लाईन सुद्धा जातीये. परंतु आता जर आम्ही पलीकडे नेतो आणि झूम करतो आला अंदाज तुम्हाला. रॉड लेव्हर एरिना. अहो असं काय करता. ऑस्ट्रेलियन ओपनचं स्पर्धेचं ठिकाण आणि आता त्याची व्याप्ती एवढी प्रचंड झालेली आहे की एकीकडे ही कोर्ट्स आहेत ती मुद्दाम या बाजूला बांधली गेली आहेत आणि काही महान खेळाडू मुद्दाम इथे येऊन प्रॅक्टिस करतात. त्याचं कारण असं आहे जनसामान्य
इथनं फेडरर, नदाल, जोकोविचची प्रॅक्टिस बघू शकतात. हा मुख्य एरिया आहे ज्याला रॉड लेवर एरिना म्हणतात. मागच्या बाजूला ही बिल्डिंग झाली आहे. ही बिल्डिंग म्हणजे मार्गारेट कोर्ट एरिना आहे जिथं सेमीफायनल वगैरे होतात. आणि पलीकडे केन यांचा एरिना आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियन ओपनची लोकप्रियता बघून ही टेनिसची व्याप्ती ही अशी चहूबाजूला पसरलेली आहे. आणि याच्यामध्ये जोडणारा अक्षरशः हा सेतू आहे, हा पूल आहे बघा, चालायचा पूल, फुट ओव्हर ब्रिज. आणि पलीकडे दिसतंय ते भव्य दिव्य मेलबर्न क्रिकेट ग्राउंड. आता तुम्हाला पटेल इथं येऊन मी भारावून का जातो ते. 20 मिनिटाचा वॉक करून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या आवारात मी आलेलो आहे. पहिलंच वैशिष्ट्य तुम्हाला दाखवतो जे प्रेक्षक क्षमता आणि याच्यापेक्षाही महत्त्वाचं आहे, आणि ते म्हणजे प्रॅक्टिस फॅसिलिटी बाहेर आहे जी प्रेक्षकांना आरामात बघता येते. तुम्हाला नक्कीच वाटलं असेल की मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या आवारात येऊन अचानक मी निस्तब्ध का झालो, आणि त्याचं कारण हे आहे. बोलताना सुद्धा माझा आवाज थरथरेल. त्याचं कारण अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध या महान खेळाडूबरोबर माझे होते, शेन वॉर्न. सातशे 8 टेस्ट विकेट, 293 वन डे विकेट, आणि त्याच्याही पेक्षा स्पिनचा जादूगार ज्याला म्हणलं गेलं तो शेन वॉर्न आपल्याला सोडून देवाघरी गेला. त्याचा पुतळा जितेपणी लावला होता तेव्हा या पुतळ्यामध्ये जान होती. आज ती जान निघून गेल्यासारखं वाटतंय. मित्रा, फार लवकर गेलास रे तू. थोडंसं लग जोरावरती आहे. बहुतेक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या अधिकाऱ्यांना माझं क्रिकेट प्रेम दिसलेलं दिसतंय, कारण आज जायची, थोडंसं शूटिंग करायची, पटकन बाहेर यायची परवानगी त्यांनी मला दिलेली आहे. आता वेळ घालवायचा नाही, कारण वेळ कमी आहे आणि तुम्हाला दाखवायचं आहे बरंच. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड म्हणजे वादळा अगोदरची शांतता काय असणार आहे. चला. ही प्लेयरची ड्रेसिंग रूम आहे. इथं प्लेयर बसणार आहेत सामन्यासाठी, आणि जेव्हा डगआउटमधनं काही निरोप येईल, पुढचा बॅट्समन रेडी असेल, त्यावेळेला तो याच खुर्च्यांवरती बसून नंतर या मार्गाने खाली ग्राउंडकडे जाईल. त्यामुळे हे अत्यंत शेवटच्या क्षणाला ड्रेसिंग रूममध्ये जाता आलं आहे मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या. ही खरोखर कमाल आहे. ही ड्रेसिंग रूम नाही आहे, ही वॉर रूम वाटते मला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या 4थ्या मजल्यावर आलं की या मैदानाची भव्यता अजून नजरेत भरते. समोर दिसतात ती 6-7 विकेट्स की जिथे वर्ल्ड कपचं युद्ध घडणार आहे. या मैदानाला वेगवेगळ्या माजी खेळाडूंची नावंसुद्धा दिली आहेत.
आणि आत्ता मी उभा आहे ते शेन वॉनचा स्टँड आहे. इकडे एक मजा सांगितली जाते. मी जरा झूम करतो म्हणजे तुम्हाला कळेल. ही जी खुर्ची तुम्हाला दिसतीये, एकच पिवळी खुर्ची, ही पिवळी खुर्ची म्हणजे लॉंगेस्ट सिक्सरचं प्रतीक मानलं जातं. 106 मीटरची सिक्सर सायमन ओडोनेलनी या मैदानावरती या खुर्चीवरती मारली होती, म्हणून त्याचं रूप जपून ठेवलं गेलेलं आहे. काय 23 तारखेला इथं होणारे क्रिकेट डेवत जाणे. 1853 पासनं 19व्या शतकात आणि 19व्या शतकानंतर आत्ताच्या पोझिशनमध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंड कसं बदललं गेलं चित्ररूपाने दाखवलेलं आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरची ही लायब्ररी आहे. या लायब्ररीत क्रिकेटवर लिहिलेलं इंग्लिशमधलं प्रत्येक बुक आहे. परंतु हे जे बुक आहे हे खूप महत्त्वाचं आहे, कारण या फ्रेंच बुकमध्ये 1611 साली पहिल्यांदा क्रिकेट शब्द लिहिला गेलेला आहे. इथनं तुम्हाला पुस्तक बाहेर नेता येत नाही, पण बसून तुम्ही इथं पाहिजे तेवढा रिसर्च करू शकता. भारावून जाणारं असंच हे वातावरण आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडचं रूप प्रत्येक ठिकाणाहून भव्य आणि सुंदर दिसतं. आत्ता मी ज्या जागी उभा आहे तिथनं एक मजा मात्र मी तुम्हाला दाखवणार आहे. ही थर्ड अंपायरची रूम आहे. ही 2 बटणं आहेत, ती थर्ड अंपायर जो डिसिजन देतो आऊट की नॉट आऊट त्याची बटणं आहेत. या बटणांवरती कोणाचा हात पडेल, 23 तारखेला काय होईल क्रिकेट डेवत जाणे.